नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज महा डी फार्मर स्कीम ते रजिस्ट्रेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. महा डी शेतकरी योजना जे आपले सरकारी वेबसाईटवर तुम्हाला मिळतं, त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे, हरभरा किंवा इतर पिकांच्या बियाण्यांसाठी जी अनुदान मिळत असतं, त्याची सर्व प्रोसेस मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, या वेबसाईटवर यायचं, mahadpt.maharashtra.gov.in फार्मर स्कीम म्हणून ही वेबसाईट आहे. मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, नवीन अर्जदार नोंदणी करायची, ह्यावर क्लिक करायचं. मग हे तुम्हाला पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्वप्रथम अर्जदाराचं नाव टाकायचे पूर्ण आधार कार्डनुसार. त्यानंतर इथं तुम्ही कोणता पण एक त्याचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार करू शकता. युजर आय डी तुमच्या मनावर तुम्ही क्रिएट करू शकता, नाव आणि सरनेम वगैरे त्याच्यामध्ये ॲड करून. ठीक आहे. पासवर्ड तुम्ही कोणता पण सेट करू शकता. ते पासवर्डचे पण अशी लिमिटेशन्स आहे की किमान 8 व कमाल 20 अक्षरे अंकासोबत हा पासवर्ड असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असला पाहिजे, जेणेकरून तुमचं ते दोन्ही पण व्हेरीफाय होणं गरजेचं असतं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा इथे ओ टी पी टाकावा लागतो. ठीक आहे. तर आपल्याला ईमेल ॲड्रेसची व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर मी सर्वप्रथम इथे ईमेलवर क्लिक करतो. ईमेल आय डीची सत्य तपासण्याकरता ओ टी पी मिळवा. इथं आता ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे. इथं आपल्याला ओ टी पीचं झालेलं आहे. इथे ईमेल व्हेरीफाय झालेला आहे आपला. आता मोबाईल नंबर नाही, इथे आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी जाईल. ठीक आहे. मोबाईल नंबरवर ओ टी पी गेलेला आहे. तो ओ टी पी तिथं तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी एंटर करायचा आहे. आता हे मोबाईल नंबरचा ओ टी पी आपण इथं व्हेरीफाय झालेला आहे आणि इथं आता कॅप्चा एंटर करायचा आहे आणि नोंदणी करायची. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो युजर आय डी आहे, युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे तुमचा. तुमच्याकडं पासवर्ड आहे आणि युजर आय डी पण आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आता आपण शेतकरी गट किंवा एफ संस्था म्हणून नोंदणी करू इच्छित का? नाही. तर आपण हा इंडिव्हिज्युअलसाठी करत आहोत. तर इथं सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, तुम्ही तिथं आधार नंबर टाकला. भारत सरकारच्या अथवा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्याकरिता माझ्या पात्रतेविषयी माहिती मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल संगणकीय प्रणालीस माझा आधार क्रमांक माझ्या वैयक्तिक माहितीचा वापर करण्यास मी सहमती देत आहे. ठीक आहे. तर इथं मी सहमत आहे करायचं आहे. नंतर ओ टी पी पाठवायचा आहे तुम्हाला. आता यू आय डी यशस्वी नोंदणीकृत मोबाईल नंबर ओ टी पी पाठवला गेला आहे. आता ज्या मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला आधार कार्डवर, त्यावर तुम्हाला तो ओ टी पी जाईल. ठीक आहे. आता आपण इथं ओ टी पी टाकलेला आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर आता वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली. ठीक आहे. आता परत एकदा इथं जायचं आहे आपल्याला, लॉग इन आय डी टाकायचा आहे, लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. आपली प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा. आता इथे काय करायचं, कृपया इथे क्लिक करून प्रोफाईल तपशील आपल्याला प्रोफाईल ही पूर्ण करायची. आता इथे तुम्हाला तुमच्या डिटेल्स फिलअप करायचे आहेत. तर हे सर्व ईमेल आणि फोन नंबर वगैरे आपले व्हेरीफाईड झालेले आहेत. डेट ऑफ बर्थ पण टाकलेले आहे आपण. ठीक आहे. आता इथं नाव टाकायचं आहे परत एकदा, त्यांचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं जात वर्गवारी निवडायची आहे. वैयक्तिक अपंगत्व आहे का ते निवडायचं आहे. बँक तपशील, तुमचे आधार जोडलेले बँक आहे ते एक जनधन युवक खाते आहे का, किंवा खात्यातून पैसे काढण्याची, हे पूर्ण डिटेल टाकून जतन करायचे. ठीक आहे. आता इथं आपण टाकलेले आहेत डिटेल्स. पॅन क्रमांक इथं काही कंपल्सरी दिसत नाहीये, कारण इथं त्यांनी टिक मार्क दिलेले नाहीये, स्टार दिलेला नाहीये. तर इथं टाकाल नाही टाकाल काही गरज नाहीये. त्यानंतर तुम्हाला इथं काय तर काय जात वर्गवारी, तुम्ही कोणत्या कास्टच्या, एस सी एस टी किंवा इतर कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे का, तो होय किंवा नाही तिथं सिलेक्ट करायचं आहे. तुमचे आधार जोडलेले बँक खाते एक जनधन किंवा युवक खाते आहे का, किंवा खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा आहे का, नाही. आणि आता इथं बँक खाते क्रमांक ते फिलअप केल्यानंतर आता इथं तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. इथं तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो इथं मेन्शन करायचा आहे.
राज्य महाराष्ट्र ऑलरेडी बाय डिफॉल्ट सिलेक्ट झालेलं आहे. तुम्हाला इथं आता तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे, पिनकोड तुमचा टाकायचा आहे. इथं ह्या डिटेल्स टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पत्र्याचा पत्ता कायमस्वरूपीचा पत्ता एकच आहे का? होय. ठीक आहे. पत्रव्यवहारासाठी सुद्धा हाच पत्ता वापरणं ते वापरू शकतात. ठीक आहे. तुमचं जर वेगवेगळं असेल तर तुम्ही इथं नाही म्हणून तुमचा इथं पत्रव्यवहारासाठी दुसरा पत्ता पण तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आणि आता इथं नंतर जतन करा. त्यानंतर आता शेत जमिनीचं आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावामध्ये जमीन आहे का? नाही. महाराष्ट्र राज्य, परत इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, आटे खाते ठीक आहे. तर आपण हे पूर्ण फिलअप केलेलं आहे डिटेल. आता इथे काय जमिनीची माहिती यशस्वीरित्या जतन केली आहे, त्याच गावाचा सर्वेक्षण क्रमांक जोडा, पुढे जा. आता काय करायचं, परत एकदा आपल्याला मुखपृष्ठावर यायचंय. इथं करायचा अर्ज. आता आपल्याला इथं अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर आपण मुखपृष्ठावर आलेलो आहोत. परत एकदा तुम्हाला दाखवतो की आता इथं आपल्याला अर्जवर क्लिक करायचंय. आता आपल्याला त्या बियाण्यासाठी अप्लाय करायचंय. आपण इथे हरभरा बियाणे जे भेटणार आहे अनुदानासहित, त्यासाठी आपल्याला इथे बियाणे औषधी व खते या ऑप्शनवर जायचं. इथं बाबी निवडावर क्लिक करायचंय. त्यानंतर ही तुमचे पूर्ण डिटेल्स इथं पॉपअप होतील सर. ठीक आहे. तर पीक निवडा. इथं हरभरा करायचा आहे, बियाणे निवड, पीक प्रात्यक्षिक. ठीक आहे. त्याचबरोबर नवीन बियाणे आणि इथं फुले विक्रांत सिलेक्ट केलेले आपण आणि इथे क्लिक करायचे. आपण अर्ज केलेले वाहन उपलब्ध नसल्यास आपण सदर पिकाचे अन्य वाहन उपलब्ध करून दिले जाईल. ठीक आहे. म्हणजे आपण जे सिलेक्ट केलेलं वाहन आहे ते जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला दुसरे पिकाचं म्हणजे अन्य वाहन त्या पिकाचे सादर करण्यात येईल. ठीक आहे. इथं जतनवर क्लिक करायचं आहे आणि इथं काय लिहिले घटक यशस्वी समाविष्ट केला आहे. आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत का? तर नो. ठीक आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचे, अर्ज सादर करा. ह्याच्यावर आल्यानंतर क्लिक करायचंय आणि पुढे इथे पहावर क्लिक करायचं. ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे टिक करायची. योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड केली जाते सर्व अटी सर्व मार्गदर्शक सूचना लागू राहतील. आणि इथं तुम्हाला इथं प्राधान्य निवडायचं की जर तुम्ही एकापेक्षा जास्त इथं जर अप्लाय केलेला असेल तर तुमच्या ह्या अनुदानाला किंवा ह्या बियाण्याला मिळण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यासाठी इथं नंबर असतील. तर इथं काय आपण पहिल्या वेळेसच अप्लाय करतोय त्यामुळे ते एक नंबर येतोय. तर सिलेक्ट केलाय आणि इथं अर्ज सादर करा. ठीक आहे. आता आपण इथं अर्ज सादर केलेला आहे. आता इथं नंतर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येईल. पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर आपल्याला इथे पेमेंट करायचे. 25 रुपयाच्या आत, 25 ते 23 रुपयाच्या आतलीच ही अमाऊंट असते, जास्त अमाऊंट नसते. आणि नंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिट येईल. ठीक आहे. ती रिसिट तुमच्याजवळ जपून पण ठेवू शकता आणि तुम्हाला नंतर कळवण्यात येईल लॉटरीद्वारे. ठीक आहे. तर हे आता आपले फॉर्म सबमिट झालेला आहे. आता आपल्याला इथं पे करायचे आहे तर पोर्टल फी ₹20. ठीक आहे. आपल्या पूर्ण डिटेल्स इथं फिलअप झालेल्या आहेत. ॲप्लिकेशन आय डी पण इथं मिळालेली आहे. GST वगैरे सहित इतकी टोटल अमाऊंट आहे ₹23.60. ठीक आहे. तर इथं मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. पेमेंटची सुविधा पण खूप सोपी आहे. इथं तुम्ही नेट बँकिंगवर क्लिक करू शकता. त्यानंतर इतर पे गव्हर्नमेंट इंडिया ऑल बँक्स क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं काय करायचं, UPI इथं लेफ्ट हँड साईडला जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं शो QR कोड करायचं आहे आणि नंतर तुम्ही इथे तुमचं फोनने स्कॅन करून पेमेंट करू शकता. ठीक आहे. खूप सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. आहे आपली. ठीक आहे. पेमेंट झालेली आहे. आता आपल्याला इथं रिसिट दिसेल आणि तुम्हाला लॉटरी लागलेली की नाही त्या बियाण्यासाठी हरभऱ्याच्या बॅगसाठी जी की 30 किलोची बॅग असेल त्यासाठी तुम्हाला कन्फर्मेशन ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज थ्रू तुम्हाला ते कळवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही ते जवळच्या ऑफिसमधून किंवा शॉपमधून ते कलेक्ट करू शकता किंवा ते तुम्हाला इथे येऊन डिलिव्हर सुद्धा करू शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा महा-DBT शेतकरी योजना अंतर्गत जे आपल्याला हरभरा बियाचं जे वाण आपल्याला मिळणार आहे अनुदानासहित. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला हे रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन जे अप्लाय करायचं होतं सर्वप्रथम आपण नाव नोंदणी केलेली आहे त्याचा पण याच्यामध्ये डिटेल्स बघितले आणि त्यानंतर आपल्याला अर्ज कसा करायचा ते पण आपण इथं पाहितलेलं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल
पूर्ण वाटला असेल. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही हे व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता दुसऱ्यांपर्यंत, जेणेकरून त्यांना फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद.